बिहार के अरनाला समुद्र में आज सुबह सुबह 14 से 17 वर्ष की आयु के 4 बच्चे डूबने का मामला सामने आ रहा है, जिस कारण से इलाके में अफरा तफरी का माहौल पैदा हो गया। जिसके बाद समुद्र में गश्त कर रही अरनाला पुलिस, होमगार्ड, लाइफ गार्ड और दमकल कर्मी तुरंत समुद्र में उतरे और एहतियात बरतते हुए 2 बच्चों को बचाने में कामयाब रहे, जबकि 2 अन्य बच्चे समुद्र में बाढ़ के साथ बह गए। शोएब जाकिर अहमद खान, जिसकी उम्र 17 वर्ष बताई जा रही है, जो नालासोपारा के बुरहान चौक का रहने वाला था। जाकिर हुसैन मंडल, जिसकी उम्र 19 वर्ष बताई जा रही है, जो नालासोपारा के नवायत नगर का रहने वाला था। ये दोनों बच्चे डूब गए हैं। मोहम्मद अब्दुल हसमुद्दीन शेख, जिसकी उम्र 19 वर्ष है, तथा साद अक्षर खान, जिसकी उम्र 16 वर्ष बताई जा रही है, यह नालासोपारा के शंकर मोहल्ला का रहने वाला था। इसे बचा लिया गया है। बताया जा रहा है कि ये सभी सुबह 8 बजे घर से प्रार्थना के लिए निकले थे और मोटरसाइकिल पर सवार होकर समुद्र तट पर पहुंचे और समुद्र में चले गए, जिसके बाद चारों डूब गए, जिनमें से 2 बच्चों को बचा लिया गया। हालांकि डूबे हुए दोनों बच्चों की तलाश अभी भी जारी है। पुलिस द्वारा विभिन्न पर्यटन स्थलों पर चेतावनी के बोर्ड लगाने के बावजूद भी लोगों को खतरनाक परिस्थितियों में समुद्र में नहीं उतरना चाहिए, ऐसी जानकारी पुलिस प्रशासन द्वारा दी जा रही है। सकाळी 10:30ला फोन आला जीवरक्षक चारुदत्तचा की असं मुलं बुडालेली आहेत। आम्ही 2 जणांना काढण्यात यश मिळालं आहे। 2 जण आतमध्ये गेलेले आहेत। पाण्याचा अंदाज खोली असल्यामुळे पाण्याचा अंदाज नाही आला त्यांना आणि 2 मुलं इथे बुडाली आहेत। आपल्याला सगळ्या पालकांना आवाहन करू इच्छितो की आपली मुलं कुठे जातात। नाबालिक मुलं होती, एका गाडीवर 4 जण आलेले सोपाऱ्यावरून आणि त्या आईवडिलांनी प्रिकॉशन घेतली पाहिजे। आपला मुलगा कुठे जातो, काय करतो, याची त्यांनी पालकांनी दक्षता घेतली पाहिजे। आपल्याकडे इकडे या अरणापासून कळंबपर्यंत फक्त 3च जीवरक्षक आहेत। ती जीवरक्षकाची महानगरपालिकेने त्याची संख्या वाढवली पाहिजे। तसंच मेरीटाईम बोर्डने जे राजवाडीपर्यंत दगडाची जो हे बनवला आहे त्याचा अरणापर्यंत घेऊन यावा, जेणेकरून इकडे संरक्षक भिंत तुम्ही बघू शकता, मागे सगळी मोठी मोठी झाडं सगळी पडलेली आहेत आणि किनाऱ्याची धूप होत चाललेली आहे। त्याच्यामुळे मेरीटाईम बोर्डने लवकर हे काम पूर्ण करावे। आता सध्या 2 अग्निशमन गाड्या आम्ही मागवल्या आहेत। त्याच्यावरचा क्रू जो आहे तो आता आम्ही शोध करतोय की आता नजर ठेवून आहोत की समुद्रातून ती बॉडी बाहेर येण्याची शक्यता आहे। शक्यतो आता असा आमचा अंदाज आहे की तो भरतीच्या वेळी का बाहेर ती आपल्याला बॉडी येणार नाही। जेव्हा पाण्याची ओहोटी होईल त्यानंतर ती बॉडी कुठल्या तरी किनाऱ्याला एक तर समुद्राच्या उत्तर दिशेला किंवा समुद्राच्या दक्षिण दिशेला या दोन्ही ठिकाणी भाग पसरट असल्याकारणाने तिथे बॉडी लागण्याची शक्यता आहे। सर, आता किती आपले जवान तैनात आहेत? आता माझ्यासोबत विरार फायर स्टेशन, आचवळ फायर स्टेशनचे अग्निशमन अधिकारी, केंद्र अधिकारी विशाल शिर्के, मी म्हाडा फायर स्टेशनचा केंद्र अधिकारी किशोर पाटील, असे आम्ही मिळून 15-16 जण आम्ही या ठिकाणी कार्यरत आहोत। किती गाड्या आहेत सर आणि तुम्हाला अडथळा काय? आता आमच्याकडे 2 गाड्या आम्ही त्या बोटीसह तैनात झालेलो आहोत, परंतु आता समुद्रात बोट टाकण्यासाठी आपल्याला पाण्याचं प्रमाण आणि लाटांचं प्रमाण मोठे असल्याकारणाने आणि पावसाळ्याच्या प्रमाणात पावसाळ्याच्या ठिकाणी समुद्र खवळले असल्याने आपण त्याच्यामध्ये बोट टाकू शकतो। त्याच्यामुळे आपल्याला हा अडथळा निर्माण होतो की शोध मोहीम करणे। आणि आता जेव्हा 3:30 नंतर भरती ओहोटी चालू होईल, ओहोटीनंतर 1 ते 1.5 तासाने पाणी, 2 तासाने पाणी खाली जाईल, त्याच्यानंतर आपल्याला कळू शकते किंवा एक टायमिंग सांगू शकत नाही की ती बॉडी आपल्याला कधी सापडेल आणि कुठल्या स्पॉटला सांगते आपण सांगू शकत नाही, परंतु सापडणे हे निश्चित आहे।